नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी निवृत्ती सावळे आणि तुम्ही पाहतात आपले निवृत्ती सावळे डीजी हे चॅनल। शेतकरी मित्रांनो, ज्या योजनेची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना 2026, त्या योजनेमध्ये आता काही अपडेट आलेले आहेत, ज्यामध्ये वराह पालनाचा समावेश आणि शेतकरी उत्पादक संस्थांना आणि महिला बचत गटांना सुद्धा प्राधान्य देण्यात येणार आहे। तर या योजनेमध्ये यांची तारीख आता सध्या केव्हा येणार आहे, अर्ज केव्हा सुरू होणार आहेत, कशा पद्धतीने सुरू होणार आहेत आणि आपल्याला अर्ज कुठे भरायचा आहे, या सर्वबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मंडळी, ही एक अमरेला स्कीम आहे, ज्यामध्ये पशुसंवर्धनाच्या 14 वेगवेगळ्या योजना एकत्र करण्यात आल्या आहेत। 13 एप्रिलच्या नवीन निर्णयानुसार आता वराह पालन गटांचाही यात समावेश झाला आहे। तसेच मुरघास संयंत्रणासाठी आता वैयक्तिक शेतकऱ्यांसोबत नोंदणीकृत शेतकरी उत्पादक संस्था आणि महिला बचत गटांना प्राधान्य दिले जाणार आहे। एवढेच नाही तर वराह पालनासाठी घेतलेल्या कर्जावर आता 4% व्याज सवलतसुद्धा लागू करण्यात आली आहे। कोणाला काय मिळणार, या योजनेत तुम्हाला काय काय मिळू शकते ते पहा। पहिले म्हणजे 1 किंवा 2 दुधाळ गाई म्हशींचा गट, दुसरे म्हणजे शेळी मेंढी पालनासाठी 5+1 किंवा 10+1चा गट, तिसरे आता नवीन आलेली वराह पालन योजना, ज्यात 5 मादी 1 नर दिला जाईल, आणि चौथे म्हणजे कुक्कुटपालनासाठी 500 पक्ष्यांचा गट। याशिवाय वैरण विकासासाठी कडबाकुट्टी यंत्र आणि मुरघास मशिनीवर सुद्धा मोठे अनुदान आहे। आता अनुदानाबद्दल सांगायचे तर अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गासाठी तब्बल 75% अनुदान आहे। इतर सर्वसाधारण प्रवर्गासाठी 50% अनुदान दिले जाते। यामध्ये महिलांना 50% आरक्षण असून दिव्यांगासाठी 5% कोटा राखीव ठेवण्यात आला आहे। भूमिहीन मजूर आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना यामध्ये पहिले प्राधान्य असेल। आता सर्वात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न म्हणजे अर्ज केव्हा सुरू होणार आहेत। तर मित्रांनो, नवीन सुधारित अपडेटमुळे पोर्टल अपडेट करण्याचे काम सुरू आहे। मे महिन्यातच 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यामध्ये अर्ज सुरू व्हायला सुरुवात होईल। जशी अर्जाची लिंक येईल पोर्टलवर, तसंच आपल्या चॅनलवर कळवण्यात येईल की अर्ज सुरू झालेले आहेत। त्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।